नमस्कार, मी मीनाक्षी आणि तुम्ही पाहताय रोकठोक चर्चा. आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ पुन्हा एकदा जमलेलो आहे. खरं तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सध्याची जर स्थिती पाहिलीत तर दर 2-4 दिवसाला तुम्हाला या ठिकाणी आंदोलनासाठी विद्यार्थी किंवा काही पालक या ठिकाणी बसलेले दिसतात. हे सतत का घडत आहे? आणि आज या ठिकाणी जे विद्यार्थी बसलेले तुम्ही पाहू शकता, ते विद्यार्थी या ठिकाणी का बसलेले आहेत हे आपण पाहणार आहोत. खरं तर हे विद्यार्थी आहेत CEC म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर, जे पुणे विद्यापीठामध्ये कार्यरत आहे, ज्याद्वारे पुणे विद्यापीठामध्ये UPSC आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण राबवलं जातं, प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. पुणे विद्यापीठामध्ये हे जे UPSC MPSC करणारे विद्यार्थी आहेत, त्यांनी खरं तर आता या घडीला भर पावसामध्ये लायब्ररीमध्ये पुस्तकांच्या समोर बसलेला असायला पाहिजे. पण आपण पाहू शकतो भर पावसामध्ये ते विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आता या आंदोलनाचा विषय काय आहे? त्यांना पुस्तकांजवळ बसण्याच्या ऐवजी, लायब्ररीत बसण्याच्या ऐवजी या ठिकाणी येऊन बसण्याची आवश्यकता का पडतीये आणि विद्यापीठ प्रशासन या गोष्टीची दखल का घेत नाहीये, हे आपण सगळ्यांनी जाणून घेणार आहोत. चला तर मग. नमस्कार, आपला परिचय काय करता आपण? माझं नाव हर्षल चव्हाण आहे. हं. मी स्पर्धा परीक्षा केंद्रात एक विद्यार्थी आहे. मी MPSCचं प्रिपरेशन स्पर्धा परीक्षा केंद्रात करतो. मला सांगा, या ठिकाणी किती दिवस झाले तुम्ही बसलेले आहेत? तुम्ही धरणे आंदोलन धरलेलं आहे या ठिकाणी. आम्ही कालपासून इथं बसलेलो आहोत. काल 12 वाजेपासून आम्ही बसलेलो आहोत. कालची रात्र पण आम्ही पुणे विद्यापीठाच्या ह्या मेन बिल्डिंगच्या इमारतीमध्येच काढलेली. पण मग या ठिकाणी आता भर पावसामध्ये तुम्ही बसलेले आहात, नक्की काय कारण आहे? कशामुळे तुम्ही बसलेले आहेत? एकदा हा विषय काय आहे हे सगळ्यांना कळू द्या. मॅडम, डिसेंबर महिन्यामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्राची जाहिरात आलेली होती. त्या जाहिरातीप्रमाणे त्या जाहिरातीत दिलेल्या सगळ्या क्वालिफिकेशन्स आम्ही पूर्ण करून त्याची 22 फेब्रुवारी रोजी परीक्षा दिली. एप्रिल महिन्यामध्ये त्याचा निकाल आला. त्याच्यानंतर काही थोडे वादविवाद झाले. काही विद्यार्थ्यांना फेवर केलं गेलं. स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये एक विद्यार्थी 2 वेळा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतो. तर तिथल्या त्यावेळेसचे जे कर्मचारी होते फजल फिरदोसी यांनी त्यांच्याच फेवरमधल्या काही विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा चान्स दिले. त्याच्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांना जेव्हा काढण्यात आलं, तेव्हा आमचे ॲडमिशन झालेले होते. सर्व प्रक्रिया पार झालेली होती. पण आम्ही TRTI कडे पण प्रशिक्षण घेत होतो स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड. तर ते कारण देऊन त्यांनी आम्हाला एक नोटीस पाठवली, की तुम्ही NOC तुमच्या डिपार्टमेंटकडनं TRTI कडनं NOC घेऊन या. तुमचं ॲडमिशन जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर. ते NOC दिल्यानंतर देखील यांनी आम्हाला पुढची कुठली नोटीस न देता, कारण न देता भेदभावपूर्णरित्या आमचं विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कॅन्सल केलं. असे किती विद्यार्थी आहेत ज्यांचं ऍडमिशन कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि काय कारण दिलंय त्यांनी? मॅडम, असे एकूण 10 विद्यार्थी होते सुरुवातीला. त्यातल्या 3 विद्यार्थ्यांना जे बार्टीचे प्रशिक्षण घेत होते, म्हणजे जे SC कम्युनिटीतले होते, त्यांना फोन करून पहिले भीती दाखवण्यात आली, धमकवण्यात आलं, की तुमच्यावर आम्ही FIR दाखल करू, गुन्हे दाखल करू, तुम्ही जर असे 2 ॲडमिशन ठेवत असणार तर. तर त्यातल्या 3 विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कॅन्सल केले. पण आमच्याकडे जेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे आमची कंप्लेंटच नव्हती TRTIची कुठली, त्यांनी वैयक्तिक परस्परच बद्दल माहिती मागवली आणि मग आम्हाला त्यांनी काही सांगितलंच नाही. डायरेक्टली आम्हाला त्यांनी 22 तारखेला एक मेल केला. त्याच्यात म्हटलं, की तुम्ही NOC घेऊन या. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही 24 जुलै रोजी NOC आणलं आणि त्या NOC संबंधित जे TRTIचे कमिशनर आहेत निलेश सागर सर, जॉईंट कमिशनर चंचल पाटील मॅडम, हे व्यक्तिशः इथे येऊन कुलगुरूंची त्यांनी भेट घेतली. कुलगुरूंशी त्यांनी चर्चा केली आणि TRTI आणि TRTIचे कमिशनर, त्यांनी कमिशनरांनी, म्हणजे जे तुमची निवड झालेली होती त्या ठिकाणी TRTI मध्ये, त्या कमिशनरांनी इथं येऊन आपले जे कुलगुरू आहेत त्यांची भेट घेतली त्यांची होती. भेट घेतली आणि त्यांना हा सर्व विषय समजावून सांगितला. तर ते म्हटले, की आदिवासी आणि अनुसूचित जातीतले जे जमातीतले विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना जर जास्तचं प्रशिक्षण भेटत असेल तर अडचण कुठली आहे? तर आम्हाला कुठली अडचण नाही. आमच्या विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे प्रशिक्षण घेतलं तरी, जर विद्यावेतन हाच विषय असेल तर तुम्ही विद्यावेतन देऊ नका, पण आमच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल. किती मिळतं पुणे विद्यापीठाकडून? विद्यावेतन किती मिळतं साधारण? हे गोष्ट जरा ऐकणाऱ्यांना समजू द्या. आम्हाला पुणे विद्यापीठाकडनं फक्त नाममात्र 3,000 रुपये विद्यावेतन. 3,000 मध्ये तुम्ही काय काय करू शकता? म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, की तुम्ही TRTI कडून जो येणारा जो लाभ आहे, शिष्यवृत्ती आहे, ती तुम्ही घेऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला जे विद्यावेतन इथं येतं त्यामध्ये तुमचा खर्च भागतो का? नाही, 3,000 मध्ये आमचं तर महिन्याचा पूर्ण नाश्ता पण कम्प्लीट होतो. आणि अशी काही पहिली तरतूद होती का ज्यावेळी सुरुवातीला, म्हणजे हा रिझल्ट जो लागलेला आहे फेरफार यादी, आपण ही एक बातमी कव्हर केली होती, तुम्हाला आठवत असेल,
त्याच्यानंतर फेर यादी आली. हम्म. फेर यादीमध्ये जी नावं वगळण्यात आली हं. त्या नावांना सोडून म्हणजे त्यानंतर ही तुमच्यावर केली गेलेली कारवाई आहे असं तुमचं म्हणणं आहे. जी फेर निवड यादी आलेली होती ना त्याच्यात आमचं नाव होतं. हं. त्या यादीप्रमाणे पण आम्ही आमचं ऍडमिशन पूर्ण केलं. हं. तरी त्यांनी 1 महिना पूर्ण बॅच चालू केली नाही. हं. आणि त्याच्यानंतर त्यांनी अचानक आम्हाला 22 जुलै हं. रोजी त्यांनी आम्हाला मेल केला. त्या मेलमध्ये म्हटलं होतं की तुम्ही तुमच्या ज्या संस्थेमध्ये तुमचं ऍडमिशन झालंय हं. त्या संस्थेकडनं आम्हाला एनओसी तुम्ही घेऊन या. बरं. मग एनओसी त्या पद्धतीचं मी जसं बोललो की 22 तारखेला संध्याकाळी आमचे कमिशनर म्हणजे 22 आयुक्त जुलैची गोष्ट 22 बोलताय तुम्ही. हं. जुलैला TRTIचे आयुक्त निलेश सागर सर आणि सहआयुक्त चंचल पाटील मॅडम या स्वतः आल्या. त्यांनी कुलगुरूंची भेट घेतली. त्यांना सांगितलं सर्व परिस्थिती सांगितली आणि मग त्यांनी आम्हाला पत्र त्या पद्धतीचं पत्र 24 जुलैच्या रोजी विद्यापीठाला आणि स्पर्धा परीक्षा केंद्राला पाठवलं. आणि 30 जुलैला त्यांनी डायरेक्टली मेरिट लिस्ट नवीन एक मेरिट लिस्ट टाकली ज्याच्यातनं आमची सर्वांची नावं वगळण्यात आली. बरं. ज्या संबंधी त्यांनी आम्हाला कुठलाही ईमेल किंवा कुठलंही पत्र किंवा कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी काही कारवाई झाली ती फक्त अनुसूचित जाती आणि जमातीतल्या. हा म्हणजे तुम्ही तिथे एक सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करते पण हं. तुम्ही लिहिलेलं आहे त्या ठिकाणी की स्पर्धा परीक्षा केंद्रातील आदिवासी आणि अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केलेला आहे. हे जाणीवपूर्वक केलेलं आहे असं तुम्हाला हो म्हणायचं हो, हे जाणीवपूर्वक केलेलं आहे. कारण की एक षडयंत्र विद्यापीठामध्ये रचलं जातंय की आता जेवढे काही विद्यार्थ्यांवर आज कारवाई झाली हे 2 महिन्यांनी आता मुख्य परीक्षेला राहणार आहेत. MPSCच्या कुठल्या न कुठल्या मुख्य परीक्षेला राहणार आहेत. इथलं सर्व काही जे प्लॅनिंग आहे ते फजल फिरदोसी सर आणि काही विद्यार्थ्यांना हाताशी धरून करतायत. त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाही, त्यांना आम्ही फॉलो करत नाही. म्हणून हे विद्यार्थी विद्यापीठात नकोच अशी त्यांची भूमिका झालेली आहे. आणि तीच भूमिका पुढे चालवायचं काल स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक मिलिंद निखाळजे करत आहेत. आमच्याशी ते बोलत नाहीत. आम्ही त्यांना सांगितलं तर ते आम्हाला हाकलून देत आहेत. जी समिती त्यांनी आमच्यासाठी एक प्रवेश निश्चिती समिती नेमली होती त्या समिती समोर बोलण्याची आम्ही मागणी केलेली होती. त्या संबंधीचे पत्र आम्ही कुलगुरूंना कुलसचिव संचालकांना यांना दिलेले होते. तरी त्या पत्राची दखल घेतली नाही. आमचं जे म्हणणं आहे ते कुठेच ऐकून घेतलं गेलेलं नाहीये. एकतर्फी निर्णय घेतला गेलाय. आमचं ऍडमिशन डायरेक्टली कॅन्सल केलं मग गेलंय. तुमची आता प्रमुख मागणी काय आहे? तुम्ही ज्या या ठिकाणी बसलेले तुमची प्रमुख मागणी कळू द्या. आमचं ऍडमिशन पुनर्वत केलं गेलं पाहिजे. आमचं सर्व विद्यार्थ्यांचं हेच मागणी आहे की आमच्या पूर्ववत तुम्ही आमचं ऍडमिशन करा. तुम्ही कोणत्या बेसिसवर कॅन्सल केलं ऍटलीस्ट तुम्ही ते बेसिस सर्वांसमोर ओपन करा. आम्हाला कळू द्या. तुम्ही पत्रव्यवहार केलात का त्या पद्धतीने सर्व निवेदनं प्रकारचे. दिलीत का हो, त्यांना? हो, त्यांचं सर्व. त्यावर काय म्हणणं आहे? कोणत्याहीच निवेदनाची दखल घेतलेली नाही. सर्व निवेदनांना केराची टोपली दाखवली जाते. आता तुम्ही आणखीन एक मुद्दा त्या ठिकाणी लिहिलेला आहे की विभागाचे जे स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विभागाचे जे संचालक किंवा समन्वयक आहेत त्यांचा राजीनामा घेण्यात यावा असं म्हटलेलं आहे. कारण ते वेगवेगळ्या पद्धतीनं लाभ घेत आहेत. त्याबद्दल काय सांगाल? मॅम जे काही घडतं आहे हे काही जे जातीवाचक किंवा हे जाती आधारित भेदभावपूर्ण जी वागणूक दिलेली जाते त्याला जे रिस्पॉन्सिबल आहेत ते हे 2 लोक आहेत. एक फजल फिरदोसी आणि स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक मिलिंद निखाळजे. कारण की ही कारवाई त्यांनी आमच्या अगोदर कोणावरच केलेली नाही. म्हणजे आमच्या नंतर त्यांनी आता नोटीस पाठवल्या. आमचे ऍडमिशन कॅन्सल केल्यानंतर त्यांनी नोटीस पाठवल्या आहेत महाज्योतीला सारथीला. पण त्यांनी एकत्र कोणावरच कारवाई केली नाही. पहिले त्यांनी बार्टीच्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने परत STच्या विद्यार्थ्यांना पकडलं आणि त्यांच्यावर कारवाई केली आणि मग भेदभावपूर्ण त्यांनी आम्हाला वागणूक दिलेली. आणि ते आम्हाला म्हणता की तुम्ही एका वेळेस 2 ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकत नाही. आम्ही स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेत आहोत. पण ते जाणीवपूर्वक विद्यापीठाला जी समिती बसवली त्यांना कुलगुरू, कुलसचिव, प्रकुलगुरू जेवढे काही लोक आहेत त्यांना ते एका प्रकारे दिशाभूल करतायत, खोटी माहिती देत आहेत की स्पर्धा परीक्षा केंद्राचे विद्यार्थी हे फेलोशिप घेत आहेत. फेलोशिप जी असते ती PhD किंवा MPhilच्या विद्यार्थ्यांना दिली जाते ज्याच्यात HRA वगैरे सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. आम्ही कुठलीही फेलोशिप घेत म्हणजे नाही. ही फेलोशिप नाहीच आहे. नाही, हे त्यांना माहिती आहे का ही गोष्ट? माहिती आहे. ते जाणीवपूर्वक खोटा प्रचार करतायत जेणेकरून जे काही कुलगुरू किंवा कुलसचिव असतील ज्यांनी आमच्या सोबत या विषयावर चर्चा करून निर्णय द्यायला पाहिजे त्यांच्या पण मनात तीच भावना निर्माण होईल की बाबा हे चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत, खोटे लाभ घेत आहेत. तो ती जी नियमावली आहे त्याची एक PDF आहे. त्या PDF मध्ये जे मुद्दे लिहिलेले आहेत की फेलोशिप आणि शिष्यवृत्ती याचा कुठेतरी दूरपर्यंत संबंध नाही असं तुम्हाला म्हणायचं. ते एकदा सांगा समजून. स्पर्धा परीक्षा केंद्राने एक JRचा उल्लेख केलाय 30 ऑक्टोबर 2023 रोजीचा जो भारती, सारथी, महाज्योती, TRTI आणि इतर ज्या नवीन संस्था तयार होणार आहेत जशा की RT आहे, वानRT आहे या संस्थांमध्ये जे काही MPSC, UPSC रिलेटेड प्रोग्राम असतील, फेलोशिपचे प्रोग्राम असतील, हॉस्टेलशी स्वधार योजनेशी रिलेटेड प्रोग्राम असतील आणि परदेशी शिष्यवृत्तीचे प्रोग्राम असतील अशा 4 वेगवेगळ्या योजना आहेत. या 4 वेगवेगळ्या योजनांसाठी एक समान धोरण या संस्थांनी राबवायचंय.
या संस्थांमध्ये विद्यापीठाचा समावेश होतो. बरं. विद्यापीठ ही संस्था, विद्यापीठ ही जी योजना आहे ती योजना इम्प्लिमेंटेशन करणारी बॉडी आहे, की योजना तयार करणारी. पण महाज्योती, सारथी, बार्टी, TITI या योजना तयार करतात. तर हा जो बेसिक डिफरन्स आहे विद्यापीठामध्ये आणि या संस्थांमध्ये, तो विद्यापीठाने समजून घेतला पाहिजे. जो ते समजून घेत नाही, अशा पद्धतीने ते जे काही नियम त्यांचे आहेत ते स्वतःवर ओढून घेत आहेत, की त्यांचे नियम आहेत की फेलोशिप तुम्ही एक वेळेस 2 फेलोशिप घेऊ शकत नाही. UGC मार्फत फेलोशिप दिली जाते, राज्य विद्यापीठामार्फत फेलोशिप दिली जाते. पण आमचं म्हणणं असं आहे की स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण हा एक वेगळी योजना आहे, जो नॉन फेलोशिप प्रोग्राम आहे, जिथं आम्हाला 11 महिन्यानंतर कुठलंही सर्टिफिकेट दिलं जात नाहीये. आम्हालाही कुठल्या प्रकारचं फक्त कौशल्य, आर्थिक लाभ होतो, ज्यामुळे तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण पुढे कंटिन्यू तो करू शकता, आर्थिक असं म्हणणं तो आहे तुमचं. आर्थिक लाभ पण आम्हाला कधी भेटतोय, की त्यांचा क्रायटेरिया आहे की तुम्ही 75% तुमची उपस्थिती वर्गात असली बरं, पाहिजे. बरं. यासाठी हां. काही क्रायटेरिया आहे जो तुम्ही पूर्ण करताय. जर तो आम्ही पूर्ण करू तरच ती आम्हाला भेटणार आहे. हं. मग स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आमचं ऍडमिशन झालं आणि त्यांनी नाकारलं. त्यांचं म्हणणं तुम्ही ही कसं काय पूर्ण करणार? तो बरं. आमचा विषय. तो तुम्ही महिन्याभरानंतर पाहायला पाहिजे होता, की आम्ही कंप्लीट केलंय की नाही. बरं. तर अशा पद्धतीने कुठलं ना कुठलं चुकीचं कारण दाखवून, ज्या कारणाला कुठलाही आधार नसतो, त्या पद्धतीने आम्हाला ते त्रास देत आहेत. आम्हाला मागच्या 4 महिन्यापासून फजल फिरदोसी आणि त्यांच्यासोबत काही विद्यार्थी आहेत, जे आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. आम्हाला ब्लॅकमेल केलं जातंय काही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन स्पर्धा परीक्षा केंद्रात व्हावं म्हणून. आमच्या नावाने कंप्लेंट केल्या जातात. त्या कंप्लेंट परत मागे घेतल्या जातात. आमच्या मुख्य परीक्षा चालल्या होत्या एप्रिल आणि मेच्या महिन्यात. आम्ही सर्व जे विद्यार्थी आहेत, ते MPSCच्या मुख्य परीक्षेला होतो, वनसेवेच्या मुख्य परीक्षेला होतो, ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेला होतो. आम्ही सर्व परीक्षांना होतो आणि आमच्या सर्व परीक्षा चालू असताना आम्हाला सर्व तास त्यांच्याकडनं दिला गेलेला आहे. तुम्ही आता इथे कालपासून बसलेले आहात. कालपासून विद्यापीठ प्रशासनाकडून कोणी या ठिकाणी आलेले का तुमच्या भेटी नाही, घेण्यासाठी, अजून किंवा कोणीच तुम्ही आलं त्यांच्याशी चर्चा केली का? नाही. अजून आमच्याशी कोणीच विद्यापीठ प्रशासनातनं भेटायला आलेले नाही. संचालकच स्वतः आलेले होते आणि संचालकांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला अजून 10 दिवस द्या, की आम्ही परत चौकशी करतो, की तुमचा फेरविचार करतो, तुमच्या मागणीचा आम्ही चौकशी करतो. आमचा एकच प्रश्न होता, की मागे तुम्ही जी एक समिती बसवली होती, त्या समितीचा अहवाल कुठे? बरं. समिती म्हणजे बसल्यावर आणखी रिपोर्ट याच्यापूर्वी एक समिती गठीत केली होती, त्याचा हां. अहवाल तुमच्यापर्यंत अजून अहवाल आलेला कुठे? नाहीये. ती समिती त्यांचं म्हणणं होतं, की ती समिती कॉन्फिडेन्शियल पुढच्या समिती परीक्षा किती दिवसांवर आलेल्या आहेत? तोंडावरती किती ऑक्टोबर दिवसांवरती आहे? महिन्यामध्ये आमची MPSCची मेन्स राहणार आहे. ती पूर्ण ऑक्टोबर महिना आणि हे चालणार. असंच सतत चालत राहिलं तर तुम्ही ह्यावरती काय मार्ग काढणार आहात? याच्यावरती काय, आता तुमचं धरणे आंदोलन आहे, साधारण हं. काय म्हणणं आहे तुमचं नक्की? ह्या धरणे आंदोलनातून तुम्हाला काय साध्य करायचंय? आमचं एवढंच म्हणणं आहे मॅडम, की स्पर्धा परीक्षा केंद्रात आमचा प्रवेश पूर्ववत करण्यात यावा. जो नियमाने धरून आहे, जो नियम इथं लागू होतो त्या नियमानुसार आमचा प्रवेश पूर्ववत करण्यात यावा. दुसरी गोष्ट आहे, की संचालक आणि जे फजल फिरदोसी आहेत कोऑर्डिनेटर, यांना तिथून काढण्यात यावं. यांची हकालपट्टी करण्यात यावी. त्यांना तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन जमत नाही आणि स्वतः संचालक जे आहेत ते आपलं केमिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर, ॲज अ प्रोफेसर तर सॅलरी घेतातच आहे. त्याच वेळेस ते आंबेडकर स्टडीज आणि त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक म्हणून सुद्धा एक्स्ट्रा भत्ता घेता. मग जेव्हा ते एक वेळेस 3 जबाबदाऱ्या पेलू शकतात, तर आम्ही 2 जबाबदाऱ्या पेलू शकत नाही का? हा आमचा सिंपल मुद्दा आहे. ज्यावेळी आयुक्त आले होते, TRTIचे आयुक्त आले होते, त्या आयुक्तांशी विद्यापीठात कुलगुरूंशी त्यांनी भेट घेतली असं तुम्ही म्हणालात. काय बोलणं झालं होतं आणि त्यांनी त्यावर काय मागण्या मान्य केल्या होत्या? काही त्या नियमावली काही बदलली होती? काय गोष्टी होत्या झालेल्या? त्याच्यात काहीच आयुक्तांनी फक्त आम्हाला एवढं सांगितलं, की आमचं कुलगुरूंशी बोलणं झालंय. त्या रिगार्डिंग आम्ही पत्र देतो. त्यांचं अडचण जर अनुदान म्हणजे वेतनाशीच रिलेटेड प्रॉब्लेम असेल, तर आम्ही त्यांना म्हटलं, की विद्यापीठाने त्यांचं विद्यावेतन देऊ नये आणि आम्ही आमचं विद्यावेतन देतो. पण विद्यापीठाच्या ज्या काही तुम्हाला फायदे होतात, हॉस्टेल आहे, लायब्ररी आहे, टेस्ट सिरीज आहे, निवासी हॉस्टेल व्यवस्था आहे, या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या तुम्ही 5 विद्यार्थ्यांना द्या. त्यांचा प्रवेश रद्द करण्यात येऊ नये, कारण की नियमावलीत कुठे उल्लेख नाही. आमच्या पण नियमावलीत म्हणजे जी जाहिरात स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत प्रकाशित केली गेलेली होती आणि जी जाहिरात TITI मार्फत प्रकाशित केली गेली होती, तिथं कुठेच उल्लेख नाही की तुम्ही 2 प्रशिक्षण घेऊ शकत. तर त्यामुळे आपण आता इमिजिएटली त्यांचं ऍडमिशन इकडनं किंवा तिकडनं कॅन्सल करणं हे योग्य नाहीये, न्यायाला धरून नाहीये. तर आपण त्यांना चान्स देऊया. आपण लागल्यास तर तुम्ही स्टायपेंड देऊ नका, अशा पद्धतीची भूमिका या आयुक्तांनी घेतलेली. आपण पाहू शकतो दर 2 महिन्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा हा जो भोंगळ कारभार आहे, जो स्पर्धा परीक्षाच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये घडतोय, तो सातत्याने समोर डोकं काढत आहे आणि यावरती काहीतरी ठोस निर्णय व्हावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. तर ह्या ज्या गोष्टी होत असतात त्यावेळी विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या अभ्यासाशी सातत्यपूर्ण अभ्यासामध्ये राहणं गरजेचं असतं. पण आपण पाहू शकतो ह्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या ऐवजी इतर गोष्टींमध्येच त्यांचं लक्ष गुंतवावं लागत आहे. आणि एकंदरीत आता तुमचं ह्यावरती काय म्हणणं आहे? तुम्ही कोण आहात? आपण आपला परिचय द्या.
सूरज गायकवाड, हं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विद्यार्थी आघाडीचा पुणे शहर अध्यक्ष. मी या ठिकाणी या विद्यार्थ्यांचे हाल बघून आज मलाच एकदम असं वाटतंय, की विद्यापीठ किती गेंड्याच्या कातडीचे झाले, की विद्यार्थ्यांना असं पावसामध्ये 2 दिवस झालं बसवते ते आणि त्यांच्या प्रश्नावरती प्रशासनातला एकही अधिकारी इथं येऊन बोलण्याचं धाडस करत नाही. कारण निव्वळ आम्ही चर्चा केली त्यावेळेस असं समजलं, की संचालक आणि समन्वयक जे कोणी आहेत, त्यांनी पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने या विद्यार्थ्यांवरती अन्याय करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला म्हणून आम्ही पत्र दिलेलं आहे, की या विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रकारचा अन्याय होणार नाही याची आम्ही खात्री हे करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही इथं आज बसलेलो आहोत. पण प्रशासनाला कुठल्याही प्रकारे या विद्यार्थ्यांचं काही घेणे-देणे नाही. त्यांना कुठल्याही या विद्यार्थ्यांनी शिकावं असं त्यांना वाटत नसल्याकारणाने ते 2 दिवस झाले या विद्यार्थ्यांना पावसात बसवत आहेत आणि कुठल्याच निर्णय घेण्यासाठी ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळं आम्ही जर या विद्यार्थ्यांना आज न्याय भेटला नाही, तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात करू आम्ही. स्पर्धा परीक्षा केंद्रातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कुठेतरी 4 ते 5 विद्यार्थ्यांना वगळण्यात आलेलं आहे. त्यांना एस-सी आणि एस-टीचे आहेत या कारणावरून बाहेर काढण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्या संदर्भात स्पर्धा परीक्षा केंद्राचे जे संचालक आहेत, अर्धवेळ संचालक आहेत ते मिलिंद निकाळजे यांच्याशी आपण जेव्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, फोनवरून संपर्क केला असताना त्यांनी आपला फोन उचलला नाही. आपल्याला आणखीन माहिती मिळाली होती, की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडीज सेंटर या ठिकाणी ते विभाग प्रमुख आहेत, त्या ठिकाणी आपण गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी ते उपस्थित नसल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर आपण केमिस्ट्री डिपार्टमेंट जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या लगेचच समोर आहे, त्या ठिकाणी आपण तिथे ते प्रोफेसर आहेत अशी आपल्याला माहिती मिळालेली होती. तिथे गेले असताना आपण जवळपास दोन्हीही ठिकाणी त्यांना शोधलं. पण डॉक्टर मिलिंद निकाळजे आपल्याला या दोन्हीही ठिकाणी त्यांच्या जागेवरती अनुपस्थित असल्याचं निदर्शनास आलं. आता खरं तर हे जे विद्यार्थी आहेत ते स्वतःचा अभ्यास सोडून कालपासून या ठिकाणी आंदोलन करत आहेत. धरणे आंदोलन त्यांनी घेतलेलं आहे. खरं तर प्रश्न पडतो की पूर्णवेळ संचालक नेमण्याच्या ऐवजी विद्यापीठ प्रशासनानं स्पर्धा परीक्षा केंद्रावरती अर्धवेळ आणि त्याही परिस्थितीमध्ये ज्या व्यक्तीवरती 2 ते 3 विभागांचा अतिरिक्त कार्यभार आहे अशा व्यक्तीला या ठिकाणी नेमणूक दिलेली आहे. मग अशा अवस्थेमध्ये या विद्यार्थ्यांच्या मागण्या नक्की पूर्ण करणार कोण? या विद्यार्थ्यांशी चर्चा करणार कोण? आणि या CECच्या संचालकांशी आपण संपर्क करणार कसा?